स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल भरती जे आहे त्याचं रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि ते शेवटची तारीख जी आहे ते 7 तारीख आहे. आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या जागा येणार आहेत. आणि याची जी गुड न्यूज आहे ती गुड न्यूज आपल्याला कालच मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं की 2 ते 3 शासन निर्णय या ठिकाणी निघणार आहे. आणि त्यात कालच्याच तारखेमध्ये 2 शासन निर्णय आहे. सकाळीच एक शासन निर्णय आलेला होता आणि तो शासन निर्णय म्हणजे 80% पदभरतीचा जो शासन निर्णय आहे तो या ठिकाणी आलेला होता. दुसरा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय असा की जे आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून येणारे जे काही आश्रमशाळा आहे, आदिवासी आश्रमशाळा, केंद्रीय शाळा, EMRS अशा सर्व ठिकाणी 1ली ते 8वीचे जे शिक्षक असणार आहे या सर्व शिक्षकांना जसं सुप्रीम कोर्टाने 1 सप्टेंबरला जे सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रातील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना जर शिक्षक म्हणून त्यांना रुजू व्हायचं असेल किंवा शिक्षक म्हणून जे असतील तर त्यांना टीईटी पेपर 1 पेपर 2 पास असणं गरजेचं आहे. तसंच सीटीईटी सुद्धा टीईटी 1 टीईटी पास असणं गरजेचं आहे. दोनपैकी कोणतेही जर पास असेल तरी चालेल. तर तसाच हा निर्णय सुद्धा आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आलेला आहे आणि त्यात स्पष्ट नमूद केलेलं आहे की जर टीईटी सीटीईटी पास नसाल तर तुम्हाला जॉईनिंग होता येणार नाही. आणि जर एखादी संस्था जर असं करून घेत असेल तर त्याची संपूर्ण पगाराची किंवा संपूर्ण देयक भत्ते किंवा बाकी सर्व गोष्टीची जबाबदारी ही त्या संस्थेची असणार आहे, शासनाची नसेल, असं त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलमध्ये आता आदिवासी आश्रमशाळा सुद्धा येत आहे, समाज कल्याणच्या शाळा, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शाळा, असं संपूर्ण जर जागा आणि पदभरती जर होत असेल तर ही 35 ते 40 हजारापेक्षा जास्त पदांची भरती आहे. आणि यात पुन्हा जर प्रायव्हेट जर शाळा आपण विथ इंटरव्ह्यू जर आपण घेतले तर अशा 15 ते 20 हजार जागा म्हणजे 55,000 50,000पर्यंतची ही भरती जाणार आहे. हे सुद्धा अत्यंत महत्वाची बाब आणि आपल्या नवीन वर्षामध्ये ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. हा शासन निर्णय नेमका काय आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून हा शासन निर्णय बघा की नेमकं काय दिलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अत्यंत महत्वाची बातमी आणि नवीन वर्षामध्ये गुड न्यूज आलेली आहे, आनंदाची बातमी आलेली आहे. जे 3 GR येणार आहे म्हणून आपण सांगितले तर यापैकी हा दुसरा GR आहे जो काल सुद्धा एक निर्गमित झालेला आहे. 80% आपल्या विद्यार्थ्यांचे पदभरती होणार आहे आणि ही आनंदाची बातमी आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू होणार आहेत, त्यांची निवड होणार आहे. हा दुसरा जो शासन निर्णय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, सर्वांसाठी महत्वाचा आहे, ज्याची आपण वाट बघत होतो, ज्यासाठी आपण लढा देत होतो. ही जास्तीत जास्त भरती झाली पाहिजे, 30 ते 40 हजार पेक्षा जास्त पदभरती झाली पाहिजे, त्या संदर्भातला हा शासन निर्णय या ठिकाणी दिसून येत आहे. प्राथमिक शिक्षण करता शैक्षणिक व व्यावसायिक अर्था शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य. मग ही टीईटी अनिवार्य तर आपल्याला माहिती आहे की अनिवार्य आहे. काय सर सांगताय तुम्ही अनिवार्य आहे, बरोबर आहे, परंतु आदिवासी विकास विभाग आणि समाज कल्याण विभाग असेल, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग असेल, अशा संस्थांच्या माध्यमातून किंवा या विभागाच्या माध्यमातून होणारी जी भरती आहे ही टीईटी माध्यमातून किंवा वेगळ्या पद्धती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत नव्हती. पण यावरून असं दिसून येते की या GR वरून दिसून येत आहे की ह्या सुद्धा जागा आता पवित्र पोर्टलच्या आतमध्ये येत आहे किंवा त्या माध्यमातून भरती होत आहे, म्हणजे जागांची संख्या वाढणार आहे. महाराष्ट्र शासनाचा हा आदिवासी विकास विभागाचा हा निर्णय आहे आणि 1 जानेवारी 2026 म्हणजे कालचाच हा GR आहे, ज्या माध्यमातून आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे नवीन वर्षामध्ये. यामध्ये दिलेला आहे, काय दिलेलं आहे बघा, या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे आरटीईचा. केंद्र शासनाचा बालकाचा व सक्तीचा जो शिक्षणाचा अधिकार आहे 2009 म्हणजे आरटीईचा नियम आहे, त्यात 1 एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने 31 मार्च 2010 च्या अधिसूचनेनुसार शिक्षक पदावरती नियुक्तीसाठी कलम 23 नुसार संविधानाची कलम आहे, त्या कलम संविधानानुसार राष्ट्रीय शिक्षक परिषद म्हणजे NCTE ने या ठिकाणी घोषित केलेलं आहे की शिक्षक जर तुम्हाला बनायचं असेल 1ली ते 8वी करिताच तर शैक्षणिक करता व्यावसायिक करता त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी किंवा सीटीईटी टीईटी किंवा सीटीईटी पास असणे गरजेचं आहे, असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. हा जो निर्णय आहे हा शालेय क्रीडा विभागाने कधी निर्गमित केलेला होता तर हा 2013 मध्ये निर्गमित केलेला होता. 2013 मध्ये निर्गमित केलेला होता. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, बघा आता काय उल्लेख केलेला आहे. संदर्भ 3 शासन निर्णयान्वये 3 ऑक्टोबर 2013चा शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व शासकीय आश्रमशाळा, बघा कोणाकोणाला निर्णय आहे, नंतर अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा, एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे EMRS, ह्या जेवढ्या काही आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शाळा आहेत
या सर्व शाळांमध्ये लागणारा शिक्षक याला टीईटी पास असणं किंवा सीटीईटी पास असणं गरजेचं आहे. नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांपैकी टीईटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा प्रथम 3 संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. आपल्याला 3 संधी दिलेल्या आहेत. या 3 संधीमध्ये आपल्याला पास व्हायचं आहे. जे शिक्षक अजूनही टीईटी पास नसतील त्यांना 3 संधी आहेत हे या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. नंतर आता सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे पहा, आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील 1385/2025 जो हा निर्णय दिला होता, 1 सप्टेंबरचा जो निर्णय होता त्या निर्णय दिलेला आहे. अंजुमन इशात ए तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र शासन इतर याचिकेमध्ये 1/9 रोजी दिलेल्या निकालामध्ये पुढील प्रमाणे नमूद आहे. पहा, हे पूर्ण नमूद केलेलं हे संपूर्ण जे काही आपलं जजमेंट आहे या ठिकाणी दिलेला आहे. बघा, या ठिकाणी संपूर्ण दिलेला आहे आणि याचा व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे. यानुसार सर्व शिक्षकांना आपल्याला पास होणं, टीईटी पास होणे बंधनकारक आहे. टीईटी पास होणे बंधनकारक असेल असं 2 वर्षाच्या आत असं डायरेक्ट त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्वाची बातमी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे आणि यातूनच या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. बघा, शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे. जर तुम्ही एखाद्या टीईटी पास नाही आहे, तुम्ही जर त्याला जॉईनिंग देत असाल तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की स्वतः खर्च भागवायचा आहे आणि टीईटी पास नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईनिंग होता येणार नाही आहे किंवा देताच येणार नाही. एखादी संस्था जर चुकीचं काम करत असेल तर ते त्यांना स्वतः संस्थेच्या माध्यमातून त्यांना या सर्व गोष्टी देणं गरजेचं असणार आहे. त्यात शासनाचा कोणताही हस्तक्षेप असणार नाही किंवा शासन त्याच्याकडे कोणताही निर्णय देणार नाही किंवा शासन त्यासाठी बांधील नाही असं त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. अशा पद्धतीनं हा जो जीआर आहे हा जीआर कालचा जीआर आहे आणि या जीआर वरून दिसून येते की आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही केंद्रीय शाळा, एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल, नंतर आपल्या आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा या सर्व ठिकाणी येणाऱ्या जागा या आपल्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत आणि या वेळेला 50,000पेक्षा अजून प्रायव्हेट शाळा जर बघितल्या आपण तर त्याच्या सुद्धा जागा सुटलेल्या आहे. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या जागा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनो आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षामध्ये या पहिल्याच दिवशी आपल्याला आनंदाची बातमी भेटलेली आहे. याचा आपल्या सर्वांना फायदा घ्यायचा आहे आणि आवर्जून पवित्र पोर्टलमध्ये कोणत्याही चुका करू नका. रजिस्ट्रेशन करताना सामंजस्याने स्वतः बसून बघून आपल्याला फॉर्म भरायचा आहे, सर्टिफाय करायचा आहे. हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली नेचर फाउंडेशनचं तुम्हाला चॅनल दिसेल, या चॅनलच्या लिंकवरती जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट तुम्हाला यासारखे जे जीआर आहेत ते जीआर आपल्याला उपलब्ध होतील व माहिती सुद्धा मिळेल. धन्यवाद.